संकट जाई ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे 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 नवी मुंबई ऐरोली येथील दिवा गाव इथं राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छीमार सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष चंदू पाटील यांच्या निवासस्थानी नवरात्री उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन देवी मातेचं दर्शन घेतलं। या प्रसंगी मंत्री अदिती तटकरे आणि अनिल पाटील यांचे पाटील कुटुंबियांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आलं। आगरी कोळी पारंपरिक गीतांच्या तालावर नृत्य सादर करत फटाक्यांची आतिषबाजी करत पाटील कुटुंबियांनी मंत्री महोदयांचे जंगी स्वागत केलं। या प्रसंगी चंदू पाटील, युवा नेते निलेश पाटील आणि अरविंद पाटील यांच्या वतीने अदिती तटकरे आणि अनिल पाटील यांना एकवीरा देवीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी मंत्री अदिती तटकरे आणि अनिल पाटील यांनी संपूर्ण पाटील कुटुंबियांशी दिलखुलासपणे संवाद साधला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छीमार सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर रुपेश कोळी, दिवा गाव येथील प्रतिष्ठित नागरिक, पाटील कुटुंबियातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्शकांना सांगू इच्छितो की चंदू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकमेव असे निष्ठावंत नेते आहेत जे नेहमीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। या प्रसंगी अदिती तटकरे आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नवी मुंबई नेटवर्कशी बोलताना पाटील कुटुंबियांसोबत असलेल्या ऋणानुबंधांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। खरं तर त्यांची आणि माझी बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती की नवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी यावं। त्यांच्या इथे सालाबादप्रमाणे घटस्थापना होते आणि नवरात्री उत्सवाचं सुद्धा आयोजन होतं आणि त्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी यावं अशी गेल्या बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती। आज निश्चितपणाने त्यांच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांच्या असतील, कोळी बांधवांच्या असतील, अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडलेली आहे। मी याआधी आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून, आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून व त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे इतर मंत्री आहेत यांच्याही माध्यमातून त्यांनी विविध प्रश्न मच्छीमारांचे हे सोडवण्याचा प्रामाणिक पद्धतीनं प्रयत्न केला। मी राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याची पालकमंत्री असताना सुद्धा काही प्रमाणामध्ये त्यांच्या या कार्यामध्ये या कामामध्ये मला सहकार्य करता आलं। आत्ताही ज्या वेळेला कोळी बांधवांच्या, मच्छीमार बांधवांच्या किनाऱ्यालगतची जी गावं असतात त्यांची विविध काही समस्या असतात, अडीअडचणी असतात, त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला त्यांच्या माध्यमातून त्या मांडल्या जातील त्या वेळेला निश्चितपणाने आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करूच। शेवटी तो एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या ह्याच्यातला आणि कोळी बांधवांना अनेक वेळेला त्यांच्या ज्या मागण्या असतात ह्या रास्त असतात। अनेक वेळेला आपत्तीला किंवा नैसर्गिक आपत्तींना या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागत असतं। अनेक वेळेला त्यांच्या होड्यांचं असेल, इतर काही गोष्टींचे परवान्याचे कामं असतात, मोठ्या पद्धतीनं होड्यांचं सुद्धा नुकसान होतं या वादळांमध्ये किंवा या सर्व गोष्टींमध्ये। किंवा इतर म्हणजे रत्नागिरी रायगडच्या कोळी बांधवांच्या समस्या वेगळ्या, शहरी लगत म्हणजे मुंबई लगत असणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्या वेगळ्या असतात। तर ह्या दोन्ही समजून घेऊन त्या घटकाला न्याय देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून नक्कीच होत आहे। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या विभागाच्या सेलच्या अध्यक्षपदी सुद्धा त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदनही करीन। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या
निरोगी आयुष्यासाठी नक्कीच या निमित्ताने प्रार्थना करून त्यांना सदिच्छा देऊ. मध्ये महिलांना 50% आरक्षण आहेच, पण जवळपास एक 10-15 वर्षापासूनची ही मागणी होती की लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा 33% प्रतिनिधित्व हे महिलांना मिळावं. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाचं जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं गणपतीमध्ये, त्याच्यामध्ये हा प्रस्ताव सर्वपक्षीय म्हणजे बिनविरोध त्या ठिकाणी मांडला गेला. या गोष्टीचा आनंद तर नक्कीच आहे. लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांना संधी देऊन महिलांनाही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं मिळावं. आत्ताही तसं पाहायला गेलं तर आरक्षण नसतानाही तिथं काही राज्यांमध्ये असं आहे की प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं दिलं जातं, काही राज्यांमध्ये संख्या कमी आहे. पण एकदा 33% आरक्षण आलं तर तसं समान प्रतिनिधित्व हे सगळ्याच राज्यांमध्ये आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये सुद्धा पाहायला आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि यातून महिला सक्षमीकरणाकडे एक सकारात्मक पाऊल हे केंद्र शासनाने सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे टाकायचं ठरवलेलं आहे ते निश्चितपणाने सर्व महिला वर्गांसाठी स्वागतार्ह आहे. मला वाटते जवळपास मी राज्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी मला त्यावेळेला आमंत्रित केलं होतं, पण तिथं मतदारसंघ आणि रायगडमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं नवरात्री उत्सव साजरा होत असतो. त्यामुळे काही त्या कारणास्तव मला येता आलं नाही. आणि मग मधले 1-1.5-2 वर्ष आपण जर बघितलं तर कोविडमुळे आपल्यामध्ये साजरे करण्याला पण अनेक मर्यादा होत्या, मग त्याही वेळेला येता आलं नाही. पण यंदाच्या वेळेला त्यांनी आवर्जून म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच मंत्रिमंडळातील सर्वच सहकाऱ्यांना आम्हाला आमंत्रित केलं आहे. आणि त्यानुसार यंदाच्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की त्यांच्याकडे येऊन इथे त्यांच्याकडे स्थापन असलेल्या मातेचं दर्शन घ्यायचं, आशीर्वाद घ्यायचा आणि त्या निमित्ताने घरातल्यांची सुद्धा सदिच्छा भेट घेणं. कारण त्यांचं कार्य हे त्यांच्या समाजामध्ये आणि त्या कोळी बांधवांच्या घटकासाठी अतिशय मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यांचे सर्व सहकारीसुद्धा या निमित्ताने उपस्थित आहेत. ज्या ज्या इथल्या लगतच्या काही बांधवांची त्यांनी समस्या सोडवलेल्या आहेत तेही आज उपस्थित आहेत. त्यामुळे या निमित्ताने त्या सगळ्यांची सुद्धा सदिच्छा घेण्याची संधी मिळते. आणि नवरात्री उत्सव म्हटलं की एक उत्साह महिलांमध्ये असतो, घरातल्या स्त्रियांमध्ये असतो. त्यामुळे त्यांनाही या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात या अशा पद्धतीनं आजचा हा दौरा आखला गेला. दसरा येते, दसऱ्याच्या काय शुभेच्छा द्याव्या महाराष्ट्राला नवीन मी दसऱ्याच्या निमित्ताने सर्व नागरिकांना या शुभेच्छा देईन की आई जगदंबेंनी त्यांच्यावर आशीर्वाद हा आपल्या जनतेवर कायम असावा, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि त्याचबरोबर सर्वांचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यामध्ये जी सकारात्मक पावलं शासन उचलत आहेत ती त्यांच्यापर्यंत पोचावीत. जास्तीत जास्त समाज घटकांपर्यंत, दुर्गम घटकांपर्यंत पोचून शासनाच्या वतीनं त्यांना लाभ द्यावा अशीच एक इच्छा आमचा मानस असताना आई भवानी मातेने, आई जगदंबेने त्यासाठी आम्हाला बळ द्यावं. आम्हाला सगळ्यांनाच काम करण्याची जी ऊर्जा आहे ती अधिकाधिक निर्माण व्हावी. कारण नवरात्र म्हटलं तर आपण जागर करत असतो, आपण पायाशी नवस म्हणत असतो. त्यामुळे मी तर या निमित्ताने इतकीच इच्छा व्यक्त करीन की आपल्या राज्यातील जनता, देशातली जनता सुखी राहावीत, निरोगी राहावीत. शेतकऱ्यांना असतील, गरजू घटकांना असतील, आमचे कोळी बांधव असतील, यांना सगळ्यांनाच समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून तिचा आशीर्वाद राहावा अशीच या निमित्ताने तिच्या चरणी प्रार्थना करते. चंदूभाऊंना तुम्ही मच्छीमार संघटनेचा अध्यक्ष समजू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्राच्या स्तरावरती काम करणारा एक चांगला कार्यकर्ता, चांगला नेता, जे संबंध महाराष्ट्रातल्या कोळी समाजाच्या बांधवांना जोडून ठेवून पक्षाचं काम अतिशय उत्तम करणारा एक चांगला कार्यकर्ता आहे. मला खरं तर आज आनंद वाटला की त्यांनी अनेक दिवसापासून एकविरा मातेच्या दर्शनाकरता लोणावळ्यात जाण्याचा मला आग्रह केला. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासोबत जाण्याचा तो लवकरच योगसुद्धा येऊ शकतो. नवरात्राच्या महोत्सवामध्ये मला त्यांनी ती संधी उपलब्ध करून दिली. पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून म्हटलं तरी काही हरकत नाही किंवा त्यांच्या प्रेमापोटी का असेना, आज त्यांच्या घरी येऊन एकविरा मातेचं दर्शन करायला मिळालं. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. नवे दिवस महाराष्ट्राच्या संस्कृती, भारताच्या संस्कृतीनुसार, हिंदू संस्कृतीनुसार नवे दिवस आता सुरू झालेले आहेत. मला आत्मविश्वास आहे. परमेश्वराला माझी नम्र विनंती असणारे, आग्रह असणारे, प्रार्थना असणारे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला या सरकारच्या माध्यमातून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंदूभाऊंच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला जी काही सेवा करायला संधी मिळालेली आहे, त्या सेवेच्या माध्यमातून जनतेचं काही कल्याण करता येऊ शकतं, मदत करता येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून त्यांना आमच्या शुभेच्छासुद्धा असतील. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, येणारा काळ हा त्यांच्यासाठी उदंड असेल, अशीच फक्त आज या नव्या दिवसांमध्ये प्रार्थना करतो. तर याप्रसंगी चंदू पाटील आणि निलेश पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रथम म्हणजे मी एकविरा देवीला वंदन करून आज माझ्या मुलाखतीला मी सुरुवात करत आहे. महाराष्ट्र राज्याची समाज कल्याण मंत्री, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी आज हजेरी लावली. आज तिची या ठिकाणी आली म्हणजे लक्ष्मीची पावलं आज आमच्या दिवा गावामध्ये आली. पण आज लक्ष्मीची पावलं आज दिवा गावामध्ये आली, पण आज आदिती तटकरेकडे कुठलाही प्रकारचा आणि कुठलंही काम घेऊन गेल्यानंतर आज आदिती तटकरे मच्छीमारांना ताबडतोब न्याय देत असतो आहे. आणि सातत्याने तिच्याकडे आम्ही पाठपुरावा करत असतो आहे, मागणी करतो तिच्यावर की आमचे काय प्रश्न कोळी समाजाचे सातत्याने ती प्रश्न सोडवत असते. आणि जेव्हा जेव्हा फंड्स पाहिजेत असते, सगळं काय करत असते, तेव्हा ती आज मच्छीमारांना देत असते. आज त्या ठिकाणी आज ती आमच्या दिव्या गावाला आणि कोळी समाजाला, कोळी आगरी कुलबी यांना आज भेट दिली. म्हणून आमची आज लक्ष्मीची पावलं आज आमच्या दिव्या गावामध्ये आली. म्हणून तिचं आज मी कोळी समाजाच्या आणि कोळी महिलांच्या वतीनं, आगरी कोळीच्या वतीनं आज तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब बऱ्याच दिवसांनी माझ्याकडे येण्याचं त्यांनी आज आश्वासन केलं होतं. आज त्यांनी आज शपथविधी घेतली. आमदार असताना आमचं सातत्याने बोलणं व्हायचं की आज तुम्ही जर मंत्र्यांची शपथविधी घेतल्यानंतर पहिला पाऊल एकविरा देवीकडे जायचं आहे. पण आज त्यांनी पहिला पाऊल आज माझ्या घरी दिलं आणि ती माझ्याबरोबर आली ते आज. आणि माझ्या कुटुंबाला पण चांगला आनंद झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तसेच माझे भाऊ मानले जातात ते अजितदादा पवारसाहेब, तसेच प्रांत अध्यक्ष माझे मित्र सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी काम करत असतो आहे. मला आज अजितदादांबरोबर गेली 49 वर्ष झाली, पण त्यांनी मला कधी दुखवलं नाही आहे आणि आजपर्यंत ते माझ्याबरोबर आहेत. चंदू पाटलाचं काय काम असेल तर ताबडतोब ते फोन लावणार आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून सांगणार का चंदू पाटील येतो आहे, त्यांना चांगला न्याय द्या. म्हणून आज अजितदादांना आणि सुनील तटकरे साहेबांना येणारे दिवस एकविरा देवीचे कृपेने सुखाचे, सम्राटीचे आणि भरभराटीत जावे हेच मी एकविरा देवीला प्रार्थना करतो. आज बघायला गेलं तर आदित्यताई आणि अनिल पाटील साहेब आमच्या घरी येऊन गेले. आमच्या याचं खूप खूप अभिनंदन आहे आणि त्याचं श्रेय जाते माझ्या वडिलांना. खूपच मच्छीमारांचे नेते आहेत आणि कुठल्या मंत्र्यांची ओळख नाही असे नाही. अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून असतात आणि खूपच चांगलं झालं. आज बघू मी नवी मुंबई गोल्डन मॅन निलेश चंदू पाटील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे दिवस एकविराच्या कृपेने सुख सम्राटीने भरभराटीने जावं हीच एकविराच्या प्रार्थना. तर डॉक्टर रुपेश कोळी यांनी देखील या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री आज येथे चंदू पाटील साहेब यांच्या घरी आलेले हा आमच्या मच्छीमार समाजाचा पूर्ण खूप मोठा सन्मान केल्यासारखा आहे. नवरात्रीच्या दिवशी येऊन त्यांनी इथे भेट दिलेली आहे, त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व मच्छीमार सेलचे सर्व पदाधिकारी हे खूप आनंदित झालेलो आहोत.